कारवाई करण्यात येत होती। मुंबई महानगरपालिकेच्या वतीने थेट त्यांच्यावरती दंड आकारला जात होता आणि मुंबई पोलिसांच्या वतीने त्यांच्यावरती थेट गुन्हे दाखल केले जात होते। त्यामुळे अगोदरपासूनच जैन समाज जो आहे तो आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत होता। त्यामध्ये काल मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली आणि बैठकीत तोडगा निघाला नाही, मात्र सकारात्मक चर्चा झाल्याने जैन समाजाच्या वतीने आजचं आंदोलन खरं तर स्थगित करण्यात आलं होतं। कारण उद्या 7 ऑगस्ट रोजी न्यायालयामध्ये सुनावणी आहे आणि या सुनावणीमध्ये खरं तर राज्य सरकारच्या वतीने आणि विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आणि जैन समाजाच्या वतीने काही नागरिक जे आहेत ते आपली बाजू मांडणार आहेत, आपलं म्हणणं मांडणार आहेत। काही नागरिकांनी असं देखील सांगितलं की ज्या नागरिकांना खरंच कबुतरांमुळे त्रास होतोय त्यांचे सर्टिफिकेट असतील किंवा त्यांची मेडिकल सर्टिफिकेट जे असतील ते आम्ही न्यायालयात जमा करण्याचा प्रयत्न करू आणि हा कबूतरखाना सुरू होतोय। त्याच्यामुळे तात्पुरता रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि अजून देखील जैन समाजाच्या वतीने नागरिक या ठिकाणी आंदोलन करतायत। त्याच्यामुळे राज्य सरकारची आणि विशेषतः मुंबई महानगरपालिकेची काय भूमिका राहते हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की ज्या पद्धतीने काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सकारात्मक बैठक झाली असून देखील मुंबई महानगरपालिकेने जे आहे ते यावरचा जो ताडपत्री टाकली होती ती ताडपत्री काढली नाही आणि त्याचमुळे खरं तर जैन समाज जो आहे तो आक्रमक झाला। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार काही वेळेनुसार जे आहे ते कबुतरांना खाद्य टाकण्याची परवानगी देण्यात येईल असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं होतं। त्याच्यामुळे लवकरात लवकर ही परवानगी देण्यात यावी असं खरं तर त्यांचं म्हणणं होतं। कारण की गेल्या अनेक दिवसांपासून इथे कबुतरं जे आहेत त्या कबुतरांना खाद्य टाकलं जात नव्हतं। त्याच्यामुळे अनेक कबुतरं जी आहेत ती कबुतरं रस्त्यावर येऊन गाडीखाली येऊन मरत होती, अन्न पाण्याविना मरत होती। त्याच्यामुळे त्या नागरिकांचं म्हणणं होतं की आम्हाला त्यांना खाद्य टाकू द्या, परंतु थेट मुंबई पोलिसांकडून आणि महानगरपालिकेकडून थेट कारवाई केली जात होती। त्याच्यामुळे जैन समाजातील नागरिक जे आहेत ते आज प्रार्थनेसाठी आले होते आणि ते आक्रमक होऊन थेट कबूतरखान्यावरती जाऊन ताडपत्री काढण्याचा प्रयत्न केला। संपूर्ण कबूतरखान्यावरती जी महानगरपालिकेने ताडपत्री टाकली होती ती संपूर्णपणे ताडपत्री तोडली आणि आता मुंबई महानगरपालिकेची भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। असंच आपल्या सोबत राहा। तर ही दोन दृश्य जी आहेत आपण या ठिकाणी पाहताय। काही वेळापूर्वी ज्यावेळेला महिला आणि या ठिकाणी उपस्थित आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले होते आणि ताडपत्रीने पूर्णपणे कबूतरखाना जो आहे तो बंद करण्यात आलेला होता। ही ताडपत्री त्यांनी फाडून टाकली, त्याच्यानंतर बांबू जे आहे ते काढून टाकले, रश्या ज्या आहेत त्या तोडल्या आणि या पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही पोलिसांना न जुमानता हे आंदोलक जे आहेत ते या कबूतरखान्याच्या आतमध्ये शिरलेले होते। महिला खास करून ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या होत्या। कबूतरखान्यावर बंदी घालण्यात आली आहे। दादरमध्ये जैन समाजाकडून ठिय्या आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। आताची स्थिती सुद्धा आपण या ठिकाणी एकीकडे पाहताय, बाजूलाच जैन मंदिर आहे आणि या मंदिराच्या बाहेर मोठ्या संख्येनं आंदोलक जे आहेत, आंदोलनकर्ते जे आहेत ते एकत्रित आलेले आहेत। आता एक मार्ग जो आहे तो खुला करण्यात आलेला आहे जेणेकरून त्या ठिकाणाहून वाहनं जी आहेत ती जाऊ शकतील आणि या कबूतरखान्याच्या चहूबाजूला पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपण या ठिकाणी पाहताय। 2 तारखेच्या रात्री पालिकेकडून या ठिकाणी ताडपत्री टाकण्यात आलेली होती। मुंबई हायकोर्टाचा एक निर्णय की मुंबईमधले 51 कबूतरखाने हे बंद केले जावेत, या निर्णयाच्या नंतर पालिकेनं या ठिकाणी कारवाई केलेली होती आणि या कबूतरखान्यावर बांबू टाकून ताडपत्री लावून जे आहे ते पूर्णपणे कबूतरखाना बंद करण्यात आलेला होता। मात्र यानंतर जैन समाज जो आहे तो आक्रमक झालेला होता आणि 1933 पासून हा कबूतरखाना सुरू आहे। याचा त्रास कुणालाही नाही असं इथल्या लोकांचं आणि जैन समाजाचं खास करून म्हणणं आहे आणि हाच मुद्दा